दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या. हे स्वर आता घरोघरी घुमत असतील. साफसफाईला वेग आला असेल, फराळाचा सुगंध अगदी छान असा दरवळत असेल. आणि आपण सुद्धा आज दिवाळी विशेष वास्तुशास्त्रातून समृद्धी आणि यशाचं रहस्य जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला वास्तुशास्त्राविषयी विशेष मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत सौ नीलम प्रशांत कुबल. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. आता चर्चेला आपण सुरुवात करूया, पण तत्पूर्वी मॅडमची ओळख करून देते. नीलम कुबल या वास्तू मांगल्या या संस्थेच्या संस्थापिका आहेत. वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, मंत्रशास्त्र, टॅरो रीडिंग अशा वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये त्या पारंगत आहेत. लाभो सुख शांती साफल्य म्हणे वास्तू मांगल्य हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी आजवर अनेक जणांच्या आयुष्यात सकारात्मक असे बदल घडवलेले आहेत. त्यांना या क्षेत्रात तब्बल 14 वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. अगदी गाव खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. त्यांचा उद्देश हा केवळ घर किंवा ऑफिस शुभ ठेवणं नाहीये, तर त्या ठिकाणी सुख शांती समृद्धी निर्माण करणं हा त्यांचा उद्देश आहे. त्या सांगतात की वास्तू म्हणजे केवळ घराची रचना नसते, तर तिथल्या ऊर्जेची दिशा आणि आपल्या आयुष्याचं संतुलन असतं. खरं तर त्या काय काय सांगतात हे आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया. आता मी वेळ न दवडता आजच्या चर्चेला सुरुवात करते. मॅडम, सुरुवातीलाच सांगा की मुळात वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो? वास्तुशास्त्र म्हणजे पहिलं तर सगळ्यांना वाटतं की वास्तुशास्त्र म्हणजे घर आणि घरातली भिंती. पण वास्तुशास्त्र म्हणजे भूमी जरी असेल तरी वास्तुशास्त्र हे आपल्या पंचतत्वावर आधारित आहे. वास्तुशास्त्र म्हणजे तुम्ही जर तुमचं पंचतत्वानुसार तुमचं घर किंवा ऑफिस याचं समतोल राखलात, संतुलन राखलं की नक्कीच आपल्याला चांगले आणि पाहिजे तसे सुख समृद्धीदायक इफेक्ट मिळतात. जशी आपली बॉडी पण म्हटलं तर पंचतत्वावर आधारित आहे. तर ही बॉडी जर यातलं कुठलं एक तत्व बिघडलं, म्हणजे आत्ताच मी म्हणेन जसा माझाच आवाज थोडासा बिघडला आहे कारण माझं जलतत्व थोडंसं बिघडलेलं आहे, तसंच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पण आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये आपलं कुठलंही तत्व बिघडलं तर त्यानुसार आपल्याला चांगले किंवा वाईट, बिघडल्यावर तर वाईटच फळं मिळतात, पण जर तुम्ही त्याचा समतोल ठेवला तर खूप चांगले रिझल्ट आपल्याला दिसून येतात. समतोल ठेवणं म्हणजे उपाय करणं, बरोबर? बरोबर. मग आपल्या आयुष्यात एकूणच घरात, आपल्या ऑफिसमध्ये सदैव सकारात्मक वातावरण निर्माण राहावं यासाठी कोणकोणते उपाय करण्याचा सल्ला देता? मी म्हणेन की खूप मोठे उपाय करायची पण गरज नाही आहे. कारण आत्ता असं होतं की वास्तुशास्त्र म्हटलं की सगळे घाबरतात की तोडफोड करावी लागणार, आणि तोडफोड म्हणजे काय की तुम्हाला पुन्हा खर्चात टाकणं आलं. तर मी म्हणेन की आपण छोटे छोटे अगदी आपल्या घरगुती उपायांमध्ये पण हे सगळं करू शकतो. उदाहरणार्थ जसं मी म्हटलं की पंचतत्वावर आधारित आहे. पंचतत्व म्हणजे काय, तुमचं जलतत्व तुम्ही ठीक करा, म्हणजेच उत्तर ते पूर्व या दिशेमध्ये तुम्ही एखादा छोटासा फाउंटन लावा किंवा या ठिकाणी तुम्ही अगदी पाण्याचा कलश भरून ठेवा. तसंच आग्नेय दिशेमध्ये तुमचं किचन नसेल, कारण अग्नितत्वाची दिशा आहे आणि त्या ठिकाणी किचन नसेल तर आपण तिथे साधा रेड कलरचा बल्ब जो 0चा असतो तो तुम्ही कंटिन्यू लावलात तरीसुद्धा तुमचं अग्नितत्व तुम्ही बॅलन्स करता. अशाच पद्धतीने जी काही आपली पंचतत्वानुसार छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बॅलन्स केल्यात तर नक्कीच आपल्याला वास्तुशास्त्र जपणं एकदम सोपं जातं आणि खूप काही खर्चात पण पडावं लागत नाही. अच्छा, अनेक जण असं म्हणतात की आपलं वास्तुगणित एकदा बिघडलं ना की आपलं आर्थिक गणित सुद्धा कोलमडायला सुरुवात होते. हे खरं आहे? हे अगदी खरं आहे. मी म्हणेन की जर तुमची उत्तर दिशा, खास करून उत्तर दिशा म्हणजे आपली कुबेराची दिशा आहे आणि कुबेराची दिशा म्हणजे धनाची दिशा. तिथे जर तुमचं उत्तर जडत्व आलं तिथे, कारण उत्तर, ईशान्य आणि पूर्व ही जर बघितली वास्तुशास्त्रानुसार तर चंद्रनाडी म्हटलं जातं आणि आग्नेयापासून दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिम ही दिशा आपली सूर्यनाडी म्हटली जाते. तर सूर्यनाडी नेहमी जड ठेवावी आणि जी आपली चंद्रनाडी आहे ती नेहमी हलकी आणि सुटसुटीत आणि स्वच्छ ठेवावी. जर तुमची उत्तर दिशा बिघडली तर नक्कीच तुम्हाला पैशाचे प्रॉब्लेम येतात. पैसा येतो पण तो टिकत नाही, असे भरपूर तक्रारी येतात. आणि जर तुम्ही उत्तर दिशा बॅलन्स केलीत, ती मोकळी केलीत, तिला पाहिजे तसं सजवलं तर नक्कीच तुमच्याकडे कुबेर देवतांची प्रसन्नता तुम्हाला लाभली जाते आणि तुमच्याकडे कुबेराचं जसं आपण म्हणतो ना की कुबेराकडे जेवढा साठा आहे तेवढा जरी नसला तरी आपल्या आयुष्याला खूप पुरेल इतका साठा होतो नक्कीच.
अच्छा मॅडम, सध्या सर्वत्र दिवाळीचं छान वातावरण आहे. दिवाळी म्हणजे देवी लक्ष्मीचा हा सण असतो आणि या काळात देवी लक्ष्मीचा वास हा सदैव आपल्या वास्तूत निरंतर राहावा यासाठी कोणकोणते उपाय आपण करू शकतो? जसं आत्ताच मी म्हटलं की उत्तर दिशा कुबेराची दिशा आहे आणि जर लक्ष्मीला तुम्हाला खुश करायचं आहे तर पहिली गोष्ट लक्ष्मी आणि विष्णूचं तुम्ही मंत्र चॅन्टिंग केलंच पाहिजे. अच्छा, मंत्र जप मंत्र जप करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर कुबेर देवता म्हणजे लक्ष्मीचा भाऊ म्हटलं जातं. अच्छा. तर तुम्ही कुबेर देवता, लक्ष्मी आणि विष्णू या तिघांची उपासना आराधना करणं गरजेचं आहे. तसंच आपल्या ईशान्य दिशेमध्ये उत्तर ईशान्य पूर्व या दिशेमध्ये तुम्ही अगदी साधं छोटी छोटी सफेद फुलं तुम्ही ठेवलीत, तिथे सुगंध तुम्ही हे केलात किंवा धूप, आपण मी म्हणेन की उदबत्ती लावण्यापेक्षा जर तुम्ही धूप वापरलात तर या गोष्टी तुम्हाला खूप सकारात्मक वातावरण निर्माण करायला मदत करतात. आणि जेव्हा दिवाळी असते म्हणा किंवा असे काही आपले खास सण असतात त्यावेळी तुम्ही तुपाच्या दिव्याचा जास्त करून वापर केला पाहिजे. तसंच तुम्ही या दिवशी तुमच्या घरामध्ये मंत्र चॅन्टिंग किंवा मंत्रजप जे आपण म्हणतो, तुम्हाला स्वतःला जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावू शकता. मंत्र हे तुम्हाला सकारात्मक किंवा पॉझिटिव्हिटी देण्यासाठी मदत करतात. त्याचनुसार तुम्ही त्या जागेमध्ये जर काही हेवी सामान ठेवलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप क्लटर असेल किंवा तुमचे जुने कपडे असतील तर ते तुम्ही लगेच काढले पाहिजेत. तर त्यामुळे तुम्हाला खूप अशी सुख समृद्धी बघायला मिळेल खूप थोड्या वेळामध्ये. अच्छा, खरं तर आजकाल आपलं घर हे या जगातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण असतंच. आपलं ऑफिसही आपल्यासाठी महत्त्वाचं, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जर अति महत्त्वाची कोणती एखादी गोष्ट असेल आजकाल आपल्यासाठी तर ते म्हणजे आपलं करिअर आणि आपला बरोबर. व्यवसाय. तर करिअरमध्ये ग्रोथ करण्यासाठी आपला व्यवसाय अधिकाधिक फळाला यावा, फुलाला यावा यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो? बरोबर. आपल्या वास्तूमध्ये जर तुम्ही घराचं म्हणाल तर मी म्हणेन पूर्व दिशा तुम्ही ओके आहे का बघा. कारण अच्छा. पूर्व दिशा ही तुमची प्रगतीची दिशा असते. सूर्य तिथला सूर्य ग्रह तिथून आहे. उगवतो. बरोबर, सूर्यग्रह आहे तिथे. तर तुम्ही जोपर्यंत पूर्व दिशा सूर्याची जी दिशा आहे ती तुम्ही क्लिअर ठेवत नाही, तुम्ही ती जड केलीत तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे करिअरमध्ये. तसंच जर तुम्ही ऑफिसमध्ये बसताय तर तुमची बसण्याची दिशा जी की नैऋत्यमध्ये मुख्य माणसाने बसणं गरजेचं आहे. जो ओनर आहे त्यांनी नैऋत्येत बसावं. त्याच पद्धतीने आपल्या ऑफिसची जी पण वास्तूची मेन एंट्रन्सची दिशा आहे, मुख्य दरवाजा आपण म्हणतो, मग ते घर असो किंवा ऑफिस असो, आपला मुख्य दरवाजा नक्की कुठे आहे हे बघितलं पाहिजे. तुम्ही नवीन ऑफिस जर घेत असाल तर मुख्य दरवाजावर तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे की मला मुख्य दरवाजा पूर्वेचा किंवा उत्तरेचा मिळाला तर अगदी माझी भरभराट होणार आहे, माझा बिझनेस खूप चांगला ग्रोथ होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये ईशान्येला टॉयलेट येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे की नक्कीच तुम्हाला खूप चांगले रिझल्ट दिसायला लागतात. शिवाय त्याचबरोबरच आपली वास्तू ही सदैव शांत समृद्ध राहावी यासाठी आपण वास्तुशांतीचा सुद्धा सल्ला देता. बरोबर. पण अनेक जणांच्या मनात हा प्रश्न असतो की माझं घर तर भाड्याचं आहे, मग मी मालक आहे का हे वास्तुशांती करण्यासाठी? याचं उत्तर काय द्याल आपण? मी म्हणेन की तुमचं घर हे तुमचं स्वतःचं घर असो किंवा रेंटल घर असो, मी नाही सांगणार की वास्तुशांतीच करा. वास्तुशांती केले तर मी नक्कीच म्हटलं की मंत्रांची पावर ही वेगळी असते. जे काही मंत्र चॅन्टिंग असतात त्याची पावर वेगळी असते. पण तुम्ही रेंटेड घरामध्ये राहत आहात तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही रंगसंगती तर चेंज करू शकता. कारण रंगसंगती याच्यावर पण आपण बरेचसे अशाच ज्या काही दोष आहेत ते दूर करू शकतो. म्हणजे मी उदाहरण देईन तुम्हाला की एका माझ्या क्लायंटकडे, त्यांच्याकडे पण असंच होतं की आम्ही रेंटल आहोत तर आम्ही कसं काय करणार, इथे तोडफोड नाही. मी म्हटलं तोडफोड नको, पण निदान जी मी मगाशी म्हटलं की उत्तर दिशा मुख्य दिशा असते तर उत्तर दिशेला तुम्ही स्काय ब्लू कलर वापरा आणि बाकी पूर्ण घरामध्ये तुम्ही क्रीम कलर वापरा. तुम्ही एवढे 2 कलर वापरून पण तुम्हाला मी लिहून देऊ शकते की हे 2 कलर वापरल्याने पण आपल्या घरामध्ये पैशाची आवक ही इतकी वाढते की तुम्ही विचारच करू शकत नाही. आणि हां, ज्या छोट्या छोट्या अजून बेसिक काही गोष्टी असतात की उत्तर दिशा आपण क्लिअर केली, त्याच्यानंतर रंगसंगती आपण केल्या, त्याचबरोबर जर नेगेटिव्हिटी जास्त जर आपल्याला जाणवते तर निदान भीमसेनी कापूर जो आहे तो तुम्ही प्रज्वलित करून, आजकाल मशीनमध्ये ठेवण्याची स्टाईल आहे सुगंधासाठी, पण ते सुगंधासाठी ठीक आहे, पण नेगेटिव्ह एनर्जी जर दूर करायची असेल तर तो प्रज्वलित करून आपल्या
आपल्याला तो पूर्ण घरामध्ये क्लॉकवाईज फिरवणं गरजेचं आहे. अगदी तुम्ही गोल गोल हात फिरवून असं गरज नाही, तुम्ही जस्ट प्रज्वलित करा आणि आपल्या भिंतीकडनं जसं घड्याळाची काटे फिरतात त्या पद्धतीने क्लॉकवाईज तुम्हाला पूर्ण घरामध्ये फिरून तो तिथे जिथे ठेवला, जिथून सुरू केलं तिथे ठेवा, की तुम्हाला दिसेल की 15 दिवसात तुम्हाला खूप सकारात्मक वातावरण दिसतंय आणि तुमची ग्रोथही चांगली झालेली दिसते. आतापर्यंत जेवढं तुम्ही मार्गदर्शन केलं ना आम्हाला, मला एक लक्षात आलं की उत्तर दिशा आपल्या घराची आणि पूर्व दिशा या 2 दिशा अतिशय महत्त्वाच्या असतात. बरोबर. पण सगळ्यात महत्त्वाची प्रगतीची अशी दिशा कोणती असते? मी म्हणेन प्रगतीची दिशा ही पूर्वच आहे, पण तुम्हाला नैऋत्य दिशेवर पण लक्ष द्यायचं आहे. अच्छा. कारण जर नैऋत्य मला वाटतं दिशेमध्ये नैऋत्य म्हणजे पूर्व आणि दक्षिण च्या मधली. नैऋत्य म्हणजे दक्षिण आणि पश्चिमेच्या मधली पश्चिमेच्या दिशा. मधली. अच्छा. दक्षिण आणि पूर्वेच्या मधली आग्नेय दिशा, ती पण लक्ष्मीचीच दिशा आहे, अग्नितत्वाची दिशा आहे. तिथे ग्रह शुक्र आहे. सगळ्याच दिशा खूप महत्त्वाच्या आहेत, कारण शुक्र बिनसला तर पैसा येत नाही, पैसा थांबतो किंवा पैशाच्या अडचणी येतात. पण नैऋत्य दिशा अशी आहे की तिथे तुमची खालपट जागा आली, खड्डा आला, उदाहरणार्थ तुमचं तिथे टॉयलेट आलं, म्हणजे ते इंडियन टॉयलेट असेल तर खूपच बिकट अवस्था बघतो आम्ही. पण जर तिथे खड्डा किंवा खालपट जागा किंवा इतर काही कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन चुकले, तर आम्ही असं बघतो की खूप कर्जवाढ होणं, हेल्थमध्ये इश्यू येणं, सातत्याने हॉस्पिटलायझेशन, हे सगळं बघायला मिळतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्याच गोष्टी, जसं मी पहिलंच म्हटलं की आपल्याला पंचतत्वानुसार सर्वच गोष्टी बघणं, सर्वच दिशा जपणं गरजेचं आहे. पण जर आपल्याला स्टेबल आयुष्य हवं आहे तर नैऋत्य दिशा पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. मग या दिशेत कोणकोणत्या वस्तू असणं फार सुखाचं ठरतं? जसं मी म्हटलं की सूर्यनाडी आणि चंद्रनाडी, तर नैऋत्य दिशा ही सूर्यनाडीत आली तर तुम्हाला इथे जितकं मेटलचं सामान आहे, जड सामान आहे, ते तुम्ही इथे, तुमची सिटिंग वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच इथे करू शकता. तुमचे तिजोरी असेल, हेवी तिजोरी असेल, तुम्ही इथे ठेवू शकता. नैऋत्य दिशेला जितकं भिंती बंद असतील तितक्या चांगल्या, आणि जसं चंद्रनाडीमध्ये जेवढं ओपन असेल तितकं चांगलं. तर जितकं बंद ठेवाल तितका तुमचा स्टेबल पैसा आणि तुमचं आरोग्य स्टेबल राहतं. अच्छा, आपणच एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. आपण सांगितलं की नैऋत्य दिशा ही अतिशय महत्त्वाची असते, पण सोबतच सगळ्याच दिशांचं महत्त्व आपण सांगितलं. तर त्यालाच जोडून मला आपल्याला विचारायचं आहे की जर मला खूप सुखमय आयुष्य जगायचं असेल तर केवळ वास्तुशास्त्राचा आधार घेणं आवश्यक असतं की इतरही महत्त्वाचे घटक असतात? खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. कारण वास्तुशास्त्र, जसं मी म्हटलं की आपल्याला जगण्यासाठी काय हवं आहे, आपण पाणी पिऊन पण जगू शकतो का? पण किती तुम्ही पाणी पिणार? काही दिवसानंतर आहे ना काहीतरी खाणं हवं आहे. तर तशाच पद्धतीने फक्त वास्तुशास्त्र हेच आपल्या आयुष्याला पुरलेलं नाही आहे. वास्तुशास्त्राचा खूप मोठा आहे आधार, पण त्याच्या जोडीला तुमची न्यूमरोलॉजी, म्हणजे तुमचं नावाची स्पेलिंग असो किंवा तुमचा सध्या असलेला मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबर जर म्हटलं तर तुमच्यासोबत तुमचा हजबंड किंवा वाईफ असेल नसेल, मुलं असतील नसतील, पण मोबाईल हा 24 तास तुमच्यासोबत असतो. आणि त्या मोबाईल नंबरमध्ये तुमचे जे कॉम्बिनेशन्स असतात त्याच्यावरूनच कळतं की तुमच्या आयुष्यामध्ये काय काय असेल किंवा नसेल किंवा काय चालू आहे. तर मोबाईल नंबरवर पण फोकस केला पाहिजे, तुमचं नेम न्यूमरोलॉजीवर फोकस केला पाहिजे. बऱ्याच काही गोष्टी आहेत, मंत्रशास्त्र आहे, टॅरो कार्ड रिडिंग आहे. पण खास करून मी एकच सांगेन की ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि न्यूमरोलॉजी याचा तर फार मोठा आपल्या जीवनावर फरक पडतो. त्याच्यामुळे तुम्ही या तिन्ही गोष्टींचा जर आधार केलात तर नक्कीच आपलं आयुष्य सुखमय होऊ शकतं. आता जे काही तुम्ही सांगितलं त्याच्यावरून माझ्या मनात नावावरून काय आपल्या जीवनात ऊर्जा निर्मिती होते हे जाणून घेण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. आपण मोबाईल नंबरचं जरा विस्तृतपणे सांगितलं ते आणखी सांगा, आणि नावाशी काय संबंध असतो आपल्या सकारात्मक ऊर्जेचा? नक्कीच. नावामध्ये म्हणजे कसं आहे की तुमची जी स्पेलिंग येते, आता जसं माझं नाव आहे NILAM, नीलम, तर प्रत्येक म्हणजे Nला कुठला तरी नंबर आहे, आयला कुठला तरी नंबर आहे, आणि जेव्हा नंबरची टोटल केली जाते तर ती टोटल जी येते ती मला सुटेबल आहे का? कारण जसं न्यूमरोलॉजीमध्ये गेलं आपण तर प्रत्येक नंबरला तो पण ग्रह आहे. जसं 1 नंबरला सूर्य आहे, असंच 2 नंबर, 3 नंबर. पण सगळ्यात भले नंबर जे आपण बोलतो, जे आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी देतात, ते असतात 1, 3, 5 आणि 6. तर याच्याशी रिलेटेड जर आपलं नाव असेल तर ते नाव आपल्याला खूप
चांगलं सक्सेस देतं, खूप चांगली ग्रोथ देते. पण तेच जर आपल्याला विपरीत काही गोष्टी झाल्या किंवा नंबर चुकला तर आपल्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी आपण चांगल्या करूनही पाहिजे तशी फळं मिळत नाही. आणि तुम्ही म्हटलंत की मोबाईल नंबर, तर मी 1-2 उदाहरणं देईन इथे, की जर मोबाईल नंबर 10 डिजिटचा नंबर असतो आपला, तर त्या 10 डिजिट्समध्ये 2-2चे कॉम्बिनेशन असतात. समजा तुमच्या नंबरमध्ये 1-4 किंवा 4-1 असं काही कॉम्बिनेशन असेल, तर तुम्ही बघा अशी व्यक्ती सतत कुठला ना कुठला लोन घेण्याकडे किंवा कर्जाकडे प्रवृत्त होते. जर एखाद्या व्यक्तीच्या 5-6 किंवा 6-5 असा नंबर असेल, तर त्या व्यक्तीने कोणाला पैसे दिले, तर ते पैसे स्वतःचेच मागण्यासाठी त्याला लाज वाटते, की कसे मागू? म्हणजे असे 2-2चे जे कॉम्बिनेशन असतात, हे आपल्याला चांगले किंवा वाईट असे अनुभव देत असतात. मग याच्यामध्ये चांगले कॉम्बिनेशन पण आहेत. मग तो कस्टमाइज नंबर आम्ही बनवून देतो, पण तो अच्छा. नंतरचा पार्ट आहे. पण अच्छा. तुमचा मोबाईल नंबर काय सांगतो हे आम्ही खूप वेळा असं सांगतो, की तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता. आणि जे नावाचे नंबर असतात ते सुद्धा तुम्हीच हो, कस्टमाइज करून आम्हीच देता? करून देतो. अच्छा. खरं तर मॅडम, आपण एखाद्या घरात जर आपल्याला नकारात्मक ऊर्जा जाणवली तर आपण तिथे काहीतरी उपाय करण्याचा बरोबर. सल्ला देत असाल. एखाद्या वेळी उपाय असाही असू शकतो की तुम्ही ही वास्तू आता बदला, पण ज्यांना शक्यच नसेल ती वास्तू बदलणं, म्हणजे त्यांची आर्थिक स्थितीच तशी नसेल किंवा मनस्थिती तशी नसेल, तर त्यांच्यासाठी काय उपाय असतो? बरं. आता खूप वेळा असं होतं, की वास्तू चेंज करा म्हटलं, की सगळ्यांनाच ते पॉसिबल नाही आहे. कधी फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, कधी कोणाची हेल्थ रिलेटेड आहे, त्याच्यामुळे शिफ्ट करू बरोबर आहे. शकत नाही. तर मी म्हणेन, की निदान तुम्ही जसं मी मगाशी पण म्हटलं, की रंगसंगती बदला. तुमच्या वास्तूमध्ये ज्या छोटे उपाय आहेत, म्हणजे समजा तुमचं चुकीच्या ठिकाणी टॉयलेट आहे, तर तुम्ही त्या टॉयलेटच्या इथे अगदी ते टॉयलेट तोडफोड करायची गरज नाही. पण एक तांब्याची तार टाकली त्याच्या चौकोनी अगदी त्याच्या भोवती, टॉयलेटच्या भोवती, तर तो भाग आपण कट केला असं म्हणू शकतो. मी म्हणेन प्लास्टिकचे कुठले रेमेडी, प्लास्टिकचे असे खूप असे यंत्र मिळतात. तर प्लास्टिक तसंही आपल्याला हानिकारक आहे, तर ते प्लास्टिक वापरू नये. पण तुम्ही पंचतत्वाला अनुसरून जी काही तत्वानुसार जे आपले धातू आहेत, म्हणजे उदाहरणार्थ जसं सूर्याची जी जागा आहे पूर्व, तिथे तुम्ही तांब्याची रेमेडी करा. पश्चिमेची असेल तर तुम्ही तिथे पितळ्याचं किंवा वायव्य असेल तर तुम्ही तिथे पितळ वापरून मग त्या प्रकारचे ते धातू वापरले तरीसुद्धा आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात आणि ते खूप खर्चिक पण नसतात. पण मुळात मॅडम, आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा संचारते हे ओळखायचं कसं? बरं. तुमच्या घरामध्ये अचानक फायनान्शियल क्रायसिस यायला लागले, खूप अचानक पैशाची चणचण भासायला लागली, घरात अचानक वाद वाढायला लागले. खूप ठिकाणी असं होतं की काहीच घेणं देणं नाही आहे आणि कुठला ना कुठला विषय उकरून निघतो आणि त्याच्यावरून नको तेवढे वाद होतात. खूप हस्तखेळतं कुटुंब असतं आणि अचानक त्या कुठला नाही कुठल्या फायनान्शियल प्रॉब्लेम किंवा भांडणं किंवा कुठला तरी आजार किंवा अपघात अशा गोष्टी व्हायला लागतात. मान सन्मानात कमी यायला लागते. मग हे सगळं त्याच वेळी होतं ज्यावेळी एकतर तुमची दशा बिघडलेली असते, नाहीतर वास्तूमधल्या दिशा बिघडलेल्या असतात. माझ्या मते दक्षिण दिशा ही अशुभ मानली जाते ना? दक्षिण दिशा अशुभ अशी नाही आहे, पण दक्षिण दिशेला यमाचं स्थान आहे. अच्छा. यमाचं स्थान असल्यामुळे सगळे घाबरतात. पण जर तुम्ही दक्षिण दिशेला अगदी योग्य कलर, दक्षिण दिशा बंद, तिथला दरवाजा आपल्याला नको आहे. एक स्थान असतं की तिथे दरवाजा असेल तर खूप भरभराट होते, पण ते बघूनच केलं पाहिजे. पण जर तुमची दक्षिण दिशा ही ओपन असेल तर ती बंद करावी. त्याच पद्धतीने तिथे येलो कलर किंवा रेड कलर असे काही कॉम्बिनेशन तुम्ही वापरलेत तर जितकी दक्षिण दिशा तुम्हाला नेम अँड फेम देते ना, तेवढी कुठलीच दिशा देत नाही. अच्छा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जो कदाचित आपल्या प्रेक्षकांच्याही मनात असू शकतो, की घरात जे काही वाद होतात, भांडणं होतात, ते थांबवण्यासाठी कोणते सोपे उपाय आहेत? बरं. वाद आणि भांडणं केव्हा होतात तर त्याच्याशी रिलेटेड दिशा आहेत वायव्य आणि आग्नेय. जर तुमची वायव्य दिशा म्हणजे ती वहनाची दिशा आहे, तिथे तुमचं सगळं बंद झालं म्हणजे वहन होतच नाही आहे, कुठला वारा येत नाही आहे, ऊन येत नाही आहे, अशी जर दिशा बंद असेल तर तुमच्याकडे तिथे खूप भांडणं किंवा वाद होतात. मग ती जितकी ओपन करता येईल तर ओपन करा. नाही ओपन करू शकत तर तिथे मंत्र चॅन्टिंग जे वाऱ्याशी किंवा तुम्ही वायव्येचा ग्रह आहे
चंद्र, तर चंद्र मंत्र तिथे कंटिन्यू तिथे लावा किंवा तुम्ही बोला तर त्याचा इफेक्ट खूप चांगला येतो. आग्नेय दिशामध्ये जर पाण्याचं स्थान येत असेल तरीसुद्धा भांडणं खूप होतात. मग आग्नेय दिशेमध्ये तुम्ही जसं मी म्हटलं की जर तुम्हाला तिथे किचन करता येत असेल तर वेल अँड गुड. नाही तर तुम्ही तिथे तुपाचा दिवा रोज संध्याकाळी 7 नंतर लावू शकता किंवा तुम्ही तुपाचा दिवाही लावू शकत नसाल तर 0चा रेड कलरचा बल्ब कंटिन्यू अच्छा, चालू ठेवा. अच्छा. त्याच्याने तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अच्छा, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. मॅडम, जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल? मी म्हणेन दिवाळी आली आहे. पहिली गोष्ट तर बघा, आम्ही जेव्हा जातो तेव्हा हे रॉड आहेत, जिओपॅथिक स्ट्रेस रॉड याला म्हणतात. तर ही एनर्जी चेक करण्यासाठी हे रॉड खूप मदत करतात. तर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील की तुमच्या घराची एनर्जी खरंच चांगली आहे की नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही जाणून घेऊ शकता. पण तुम्ही कोणापर्यंत पोहोचू शकत नाही आहात किंवा कुठल्या वास्तुतज्ञापर्यंत पोहोचू शकत नाही आहात, तर निदान दिवाळीमध्ये पहिलं तर तुम्हाला कुठला तरी एक शनिवार दिवाळीच्या आधीचा पकडायचा आहे आणि त्या शनिवारी तुम्हाला तुमच्या घरातलं जे नको असलेलं लोखंडी सामान आहे ते तुम्हाला पहिलं तर काढून फेकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, लोखंड विकत आणायचं नाही आहे शनिवारी. तिसरी गोष्ट, जे काही कपडे खूप आपण विचार करतो की खूप असे जुने कपडे आहेत वापरणार आहोत, तर ते तुम्हाला कपडे काढून टाकले पाहिजेत आणि जितकं लवकरात लवकर होईल तितकी स्वच्छता आणि खास करून टॉयलेट साफ केलं पाहिजे. अगदीच अगदीच. आपण आजच्या या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं सविस्तर मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.